भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला 56व्या श्लोकामध्ये 28 गुणसंपदा स्थितप्रज्ञाची लक्षणे काय असतात हे सांगत असताना सांगतात. आता आपण माऊलींच्या ओव्याकडे वळू. 294. नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती आडपैजे ना. पहा आता मी जे जे सांगितलंय 28 लिहून दिलंय त्याच्यापैकी कोणती ओवी काय ते पाहून घ्या. नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी त्याच्या चित्तबुद्धीत उद्विग्नता येत नाही आणि सुख मिळण्याच्या इच्छेतही तो गुंतत नाही. नाना प्रकारची दुःख प्राप्त झाले तरी, आपल्याकडे तो बोराडे जो आला होता त्याला एकच होतं, मी थ्रूआउट मेरिट आहे, पण ह्या वर्षी डिप्रेशनमध्ये आलो. थोडं दुःख झालं ना आता सहन होत नाही. हा क्रायटेरिया काय काय आहे? टेन्शन वाढलं. टेन्शन वाढतं म्हणजे दुःख प्राप्त झालंय. जे व्हायला पाहिजे ते झालेलं नाही असं वाटतं, आपण हे व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. टेन्शन. नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती. नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी त्याच्या चित्तबुद्धीत उद्विग्नता येत नाही आणि सुख मिळण्याच्या इच्छेतही तो गुंतत नाही. कबीरदासजी रोज प्रवचन करीत असत. कधीतरी संध्याकाळी सत्संगाला काही लोक यायचे आणि काही गोष्टी ते समजून सांगायचे. त्यामुळे संख्या वाढत गेली आणि बाजूची एक 2-4 घरं सोडून एक अशी बिल्डिंग होती जिथं डान्सिंग पार्टी होती, कला केंद्र. आता त्या कला केंद्राच्या बाईचा धंदा बसायला लागला, कारण तिचे जे ग्राहक होते यांचे ग्राहक व्हायला लागले अध्यात्माचे. आता धंदा कमी व्हायला लागला, उपासमारीची पाळी आली. ती बाई म्हणली आपले गिऱ्हाईक कसे काय कमी झाले? म्हणे रस्त्याने ते यांचं प्रवचन ऐकतात आणि हळूहळू आपल्याला सोडून टाकलंय. म्हणले आपल्या एंटरटेनमेंटच त्यांचं बंद झालंय आणि अध्यात्माकडे वळले. असं का म्हणाले? कबीरदासजीचं झोपडं रात्रीतून जाळून टाका म्हणले. जे काही घर असेल, झोपडं असेल, कबीरदासजीचं जाळून टाकलं काशीमधलं. सकाळी पाहिलं, रात्रभर उघड्यावर संसार. रात्रीतून आला, काय असणार, 2 ताटं, 2 वाट्या, 2 ग्लास, काय फारसं नव्हतं, डबे डुबले थोडंसं, पण आनंद असा पुन्हा तसाच. बरं का, काय झालं याची चिंता नाही. रस्त्यावर मस्त बसलेले आणि सगळे आले, त्यांनाही तिथं बसवलं. ऐका ऐका, ते म्हणजे झोपडं कसं झालं? जाऊ द्या म्हणले, गेलं. आसक्ती होती झोपड्यात म्हणून ईश्वराने टाकलं जाळून. म्हणले जाऊ द्या, आता मी मुक्त, तुम्ही मुक्त, काही नाही. त्या बाईनं पाहिलं, कला केंद्राच्या मालकिनीनं, काय यांच्यात तर फरक पडला नाही आणि लोकही येत राहिले. शेवटी असं झालं, लोकांनी ते झोपडं बांधून दिलं स्वतःच घर. जे साधक असतील, जे भक्त असतील, त्यांनी बांधून घेऊन देऊन पुन्हा जसेच्या तसं करून टाकलं. ती बाई पाया पडायला आली आणि शिष्या झाली. दुःखातही आनंद मानणारी आणि सुखातही न माजणारी अशी अवस्था विद्यार्थ्याची, साधकांची, व्यवहारात वागण्यासाठी आपली सर्वांची जर झाली, तो कुठल्याही कामात A1 मध्ये असू शकतो. आणि इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट त्याचाच वाढू शकतो. नाना दुःखी प्राप्ती सुखी संतोषान यावे. दुःखी विषादान भजावे सुखी संतोषान यावे.
दुःखी विषादान भजावे, अशी अवस्था विद्यार्थ्याची देखील झाली पाहिजे. अरे डॉक्टर आंबेडकरांना 2 वाजता लायब्ररीमध्ये असताना तो लायब्ररीमन म्हणतो, वाचत बसले होते, अहो तुम्ही दिवस झालं रात्र झालं तुम्ही लायब्ररीमध्ये आहात, जेवण केलं नाही, आता तुम्ही जेवायला तर जा. कुठून खाऊ म्हणे डबा, माझं जेवण देखील नाही. पण जेवण नाही ही भावना त्रास देऊ शकली नाही दुःखाची, याचं कारण ध्येय पक्क होतं. विकार विचार रहित अवस्था झाल्याशिवाय डॉक्टर आंबेडकर मोठे झाले नाहीत. पूजा केल्याने आज आम्ही मोठे होणार नाहीत आणि आरत्या गायल्याने होणार नाहीत, हेच लक्षात घ्या. मोठं जर व्हायचं असेल ती क्वालिटीज पजेस करावी लागणार. नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती, आणि सुखाची आरती आड पैजे ना. नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी त्याच्या चित्तबुद्धीत उद्विग्नता येत नाही. कसं होईल, काय होईल, नो. आणि जर असं येत असेल ना, आपण अध्यात्म विसरून जायचं. जे मिळालं ते मिळालं, जे गेलं ते गेलं. पाहूया करोडो जन्मात काय काय होईल ते नंतर पुन्हा. तरी त्याच्या चित्तबुद्धीत उद्विग्नता येत नाही आणि सुख मिळण्याच्या इच्छेतही तो गुंतत नाही. याच्या टेस्ट व्हायला नको का? भगवान ज्यावेळेस असं म्हणतील, ह्या गुणाची टेस्ट तुम्हाला दिलं जाईल की नाही, म्हणून देव भक्ता लागी करुणे दी संसार, अंगे सारावार करुणी ठेवी, तुकाराम म्हणतात. परीक्षा घेतल्या जाईल की नाही तुम्हाला, मग परीक्षा घेण्यासाठी दुःख देईल की नाही तो, मग दुःख दिल्यानंतर किती रडताय पाहिल की नाही, आणि मग सुखही देईल तो एखाद्या वेळेस किती नाचता हेही तो पाहिल. आणि झालं तर पहिले याच्यातच आउट. 28 लक्षणांच्या टेस्ट घेतल्या जातील. ज्या पोरांनी, ज्या साधकांनी, ज्या भक्तांनी ह्या परीक्षा, हे गुणसंपदा उत्तीर्ण केली, पजेस केली, अंगीकारली, निर्माण केली, त्यांनी आशा धरावी. आणि भगवान हे सगळ्या टेस्टमधून देईल. का हो, आम्हालाच का दुःख? येस, दिले जाईल. सुख मिळण्याच्या इच्छेतही तो गुंतत नाही. नाही आज दुःख आहे हो, पण सुख मिळेल, कधीतरी सूर्य सुखाचा उगवेल, ही इच्छा देखील नाही राहिली पाहिजे. मिळेल ना मिळेल माहिती नाही. मी साधक आहे, साधना करतोय, विषय संपला. सुखा करता नाही आणि दुःखा करताही नाही, कशाही करता मी करत नाही. सुख मिळो की दुःख मिळो, मी माझे साधनेवर प्रेम करतो. सुख दुःखादी द्वंद्वाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. अर्जुना तयाची ठाई, काम क्रोध सहजे नाही, आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. पहा, अर्जुना तयाची ठाई, काम क्रोध सहजे नाही. प्राण मन बुद्धी अहंकार अव्यय आत्म्यात ऐक्य पावणे हीच अहिंसा सिद्धी झाल्यामुळे तो भक्त निर्भय होतो. त्याचे ठिकाणी काम क्रोध आपोआप नाहीसे झालेले असतात, तो परिपूर्ण असतो. प्राण मन बुद्धी अहंकार अव्यय आत्म्यात ऐक्य पावणे हीच अहिंसा सिद्धी. अहिंसा सिद्धी कशाला म्हणतात? अहिंसा. मनामध्ये कुठलाही विकार उत्पन्न होता कामा नये, ही सिद्धी आहे. अहिंसा गप्पातून नाही. तर अहिंसा ही सिद्धी निर्माण करायची असेल तर पूर्ण अव्यय आत्म्यामध्ये प्राण मन बुद्धी स्थिर झाली पाहिजे, पूर्ण समाधी लागली पाहिजे, तरच अहिंसा सिद्धी होते. जैनांची अहिंसा ती आहे आणि भगवान गोपालकृष्णांची अहिंसा ही आहे. सिद्धी झाल्यामुळे तो भक्त निर्भय होतो, त्याला कशाचंच काही वाटत नाही, निर्भय, भीती नाही. ज्या विद्यार्थ्याला भीती वाटत असेल, अहिंसा सिद्धी निर्माण झाली का? टेन्शन वाटत असेल, अहिंसा सिद्धी निर्माण झाली का? पुस्तक पाहिलं की चक्कर येते.
कसं होईल? तो भक्त निर्भय होतो. म्हणजे प्राण मन बुद्धी विभक्त असणं म्हणजे भीती. प्राण मन बुद्धी आत्म्यात स्थिर होणं निर्भयता, अहिंसा सिद्धी. काय सुंदर व्याख्या आहेत, एकेका वाक्यात व्याख्या आहेत. निस्ते अहिंसाचे उद्घोष घातात. अरे अहिंसा त्यांनी नसते होत, प्राण मन बुद्धीची स्थिर अवस्था साधनेमधून परिपक्व झालीच पाहिजे. नाही तर गप्पात अहिंसा आलाय. आज फक्त गप्पा मारल्या जातात. अहिंसा अहिंसा परमो धर्म. अरे कशाचा परमो धर्म आणि काय? सगळ्या मनाने हिंसा चाललेली असतात. नाना प्रकारची दुःखे प्राण मन बुद्धी अहंकार आवे आत्म्यात ऐक्य पावणे हीच अहिंसा सिद्धी झाल्यामुळे तो भक्त निर्भय होतो. त्याच्या ठिकाणी काम क्रोध आपोआप नाहीसे झालेले असतात. तो परिपूर्ण असतो. म्हणून दोन प्रकार सांगितले मी वागताना. साधू संतांनी काम क्रोध परिपूर्ण सोडलेले दिसलेले, बाह्यकारी देखील ते क्रोधी झालेले नाहीत. मग तुकाराम असो, महावीर असो, बुद्ध असो, सगळी ही माणसं बाह्यकारी देखील काम क्रोध विकार समोर दिसलेच नाहीत. पण आपण संसारी आहोत. आपण कसं करायचं? कोणाला असं वाटेल वरून आपण काम क्रोध दाखवायला हरकत नाही. आतून फक्त नाटक असावं. मी नाटक करतोय, मी नाटकाचं सांगितलंय पात्र. सीतेचं पात्र करताना मुलींनी सीतेसारखं वागावं, पण घरी आल्यानंतर विसरून जावं. नाही तर आता मी वनात चालले, नाटकात वनात गेली हरकत नाही, घरी वनात गेली तर नवरा काय करील? म्हणून लक्षात घ्या, आतून जळू नका. आतून काम विकार नको, क्रोध नको, मद नको, मत्सर नको. वरून दाखवा राग. कसं करायचं? एक साप होता, विषधर साप. पण हळूहळू तो म्हातारा झाला. तरी डसायचा. कोणी काही दगड मारेल, हे मारेल. आता पळणं जास्त होत नव्हतं. पण एक साधूचं प्रवचन ऐकायला बसला. त्या साधूंनी सांगितलं, बा सापा, चांगलं नाही. आत्तापर्यंत आयुष्य गेलं तुझं दंश करण्यात, माणसं मारण्यात. आता तसं करू नको. चांगला जर जन्म मिळवायचा असेल तर तू आता हिंसा करू नको, कोणाला डसू नको, गप्प बस. म्हणे काय करू? म्हणे कोणी काही केलं तरी गप्प बस, चावू नको कोणाला. ठीक आहे म्हणला, अहिंसा परमो धर्म. आता तो साप आला. पोरं आले ना गावातले टगे, त्या सापाकडे असे दुरून पाहिले. तो गप्प बसलेला. मग हळूच एकाने खडा मारला. त्याला लागला. आता याला राग यायला, पण करणार काय? साधूंनी सांगितलंय. दुसऱ्याने खडा मारला, तिसऱ्याने खडा मारला, चौथ्याने खडा मारला. तो रक्तबंबाळ व्हायला लागला ना. अरे म्हणले हा साप काहीच करत नाही. मग पोरं तर त्याचं बिरबिरच करायला लागले. तो रक्तबंबाळ अवस्थेत कणत बसला. तितक्यात तो साधू आला. पोरं पळून गेले. साधूने विचारलं, काय झालं रे? असे रक्तबंबाळ अवस्था. तुम्ही सांगितलं ना काही करू नको म्हणून. हे पहा ना, रक्तबंबाळ केलं मला. ते म्हणले, अरे तसं नाही त्याचा अर्थ. आणि मग काय? अरे ॲक्च्युली डसू नको, पण डसण्याचं सोंग तर कर ना. फुटकार कर, अंगावर धावून जा, ते पळून जातील. हां, हे करता येईल म्हणले. मग त्यांनी ते पोरं नंतर पुन्हा आले त्या सापाला हे करायला. तो लगेच असं जोरात फुंकार करून त्यांच्यापर्यंत असा पळाला की ते पळाले. अरे आता नको म्हणले. मग एकही त्याच्या वाटेला गेले नाही. ढसायचं नाही, फुटकार करायचा. व्यवहारात असं करावं लागेल. काम क्रोध म्हणजे वरून दाखवा, आतून नाही. आतून जळू नका, आतून टेन्शन घेऊ नका, आतून ईर्ष्या नको. विसरून जा. मुलावर रागवावं लागतं, नोकरावर रागवावं लागेल, व्यवहारात रागवावं लागेल, अजून कोणावर रागवावं लागेल, पण आतून नाही. आतून प्रेम करा. ईश्वरा त्याला बुद्धी दे आणि मलाही माफ कर.
मी त्याच्या आपल्या कल्याणाकरता नाही, त्याच्या कल्याणाकरता एखाद्या वेळेस आपण रागावलं, अलाउड आहे, पण त्याचं कल्याण असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही जळू नका. मात्र वरून रागवा, नाटक करा, आतून नाही. काम क्रोध आपोआप नाहीसे झालेले असते, तो परिपूर्ण असतो. काम क्रोध आपोआप नाहीसे झालेले असते. ऐसा जो निरवधी तो जाण पा स्थिर बुद्धी, जो निरखुणी उपाधी भेद रहित. असा निर्विषयी मौनी जो अमर्याद झालेला आहे, कर्मवासनामय देहाची आटणी होऊन जो अभेद झाला आहे, तो स्थिर बुद्धी ओळख. इंटेलिजंट कोशंट वाढलेला स्थिर बुद्धी आणि थोडी प्रज्ञा जागलेला असा निर्विषय मौनी. निर्विषय मौनी शब्द आहे. मौनी मौन झालेला, मुनी मौन. सगळे इंद्रिय मौन झालेले आहेत. सगळे इंद्रियांचं ऍक्टिव्हनेस पदार्था विषयामधला व्यक्तीमधला संपलाय. ऍक्टिव्हेट नाहीयेत ते, मोटिवेट आता आत्म्याकडे आहेत. मौनी निर्विषयी, विषय चित्तात नाही. असा निर्विषय मौनी जो अमर्याद झालेला आहे. अमर्याद. विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. अवकास्ट क्रीड आणि सेक्स झालेला आहे. याती कुळ माझे गेले हारवुनी. श्रीरंगा वाचुनी आननेने. याती कुळ माझे गेले हारवुनी. कुठल्या जातीची, कुठल्या कुळाची आहे, मी कोण आहे विसरून गेले गोपिका म्हणतात. भगवंताशिवाय काही नाही. अमर्याद. आपलं पोरग दुसऱ्याचं पोरग भान नाही, अपरभाव नाही. अशी अवस्था झाली पाहिजे विद्यार्थ्यांची देखील. तो परिपूर्ण असतो. ऐसा जो निरवधी तो जाण पा स्थिर बुद्धी, जो निरखुणी उपाधी भेद रहित. कारण कर्ममय वासनांच्या देहाची आठणी झालेली पाहिजे. म्हणून इतकं तप केलं पाहिजे. कर्ममय वासनेच्या देहाची आठणी झाली पाहिजे. ज्या देहामुळे जन्म मरण आहेत, कर्म वासनांचे परमाणू ज्या देहाच्या मनाच्या सूक्ष्म भांडारामध्ये जी कॅसेट पडलेली आहे अंतर्मनामधली, ती जळाली पाहिजे. कर्ममय देह वासना संपली पाहिजे, जाळून टाकली पाहिजे. किती तप करावं लागेल. मग विद्यार्थ्याला तप तेवढं जमत नसेल तर अभ्यासच तप झालं पाहिजे, जे त्या सुहास मोंडेनी केलं. अभ्यास साधना झाली पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, उतरावया पार भवसिंधू. अभ्यास उतरून जायचं असेल, अभ्यासातून पार व्हायचं असेल तर क्षणोक्षणी साधना झाली पाहिजे, प्रत्येक क्षण. आणि 28 गुणसंपदामधून कुठेही तुम्ही सरकले नाही पाहिजे इकडे तिकडे. सत्तावन. कर्मवासनामय देहाची आठवणी कशी करायची. प्रतितत्व जय, जलतत्व जय, तेजतत्व जय, आकाश तत्व जय, या सगळ्या तत्वांची जय झालं पाहिजे. वायुतत्व जय. जाळायचंय इतकं तप वाढलं पाहिजे. आता तो विषय नको मोठा होईल. 57वा श्लोक. यह सर्वत्राणभिस्नेह हस्तत्प्राप्य शुभाशुभम
नाभिनंदति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो सर्व प्राण्यांच्या देहाविषयी स्नेह नसलेला ते शुभाशुभ प्राप्त होऊन झाले असता आनंद होत नाही, द्वेष करत नाही, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे. कामना आवरावी, बुद्धीवर हल्ला होऊ नये, बुद्धी निर्विकार व निर्विचार ठेवावी. समगीत याच्यावर आहे. सर्व संगता बरे वाईट लाभता, नाही कोठे तोष द्वेष स्थिर बुद्धी म्हणा त्यास. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्र का जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. वा. जो सर्वत्र सदा सरिसा, पौर्णिमेचा चंद्र जसा आपला प्रकाश देत असताना हा उच्च आहे हा नीच आहे असा भेद ठेवीत नाही. चंद्र प्रकाशित झाला असताना पौर्णिमेचा परिपूर्ण 16 कलेनी तो परिपूर्ण असतो आणि प्रकाशमान होतो. त्यावेळेस मी फक्त कमलिनी हिलाच उमलवील आणि बाकीच्यांना मी प्रकाश देणार नाही, जे घाण असतील त्यांना देणार नाही असं म्हणते का चंद्रिका? नाही म्हणत. चंद्र म्हणत नाही असं यानी मी याला देईल आणि त्याला देईल नाही देईल असं म्हटलंच ना पाहिजे. कुठल्याही जाती धर्माचा असो वर्ज्य नाही आपल्याला. कबीरांचे गुरु रामानंद स्वामी तसे कट्टर ब्राह्मण, शिवाशिवी मांडणारे, कबीरांना स्पर्श देखील करू दिलेला नाही. पण नंतरची अवस्था अशी झालेली आहे कबीरांना स्वीकारलंच नाही. ते हलक्या जातीचे होते म्हणून. पण उदाहरण एक असं येतं नंतरच्या काळातलं की त्यांचा एक अस्पृश्य ज्याला म्हणतात तो शिष्य होता. आता त्याच्या खांद्यावर ते हात ठेवून रामानंद स्वामी स्नान करायला काशीमध्ये घाटावर जात होते 4 वाजता 5 वाजता. बाकीच्या शिष्यांना जे सवर्ण होते त्यांना आखडलं. त्यांनी महाराजांना सांगून पाहिलं आम्ही आहोत न बोलता. त्याला कशाला घेता, आम्ही आहोत ना. आणि पुन्हा स्नान करून येताना त्याच्याच खांद्यावर हात ठेवायचा. शेवटी हे ऐकले नाहीत रामानंद स्वामी म्हणून शिष्यांनी गावात सांगायला सुरुवात केली काशीमध्ये. आणि काशी तर पंडितांचं आगर होतं की रामानंद स्वामी एका अस्पृश्य शिष्यांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि येताना देखील येतात ते बाटले, धर्मभ्रष्ट झाले आमचे गुरु, त्यांना आता काही राहिलेलं नाही म्हणे भेजागिजा बुद्धी. आणि सगळे ब्राह्मण शेवटी काशीचे महान पंडित एकत्र आले आणि रामानंदांना पकडलं. त्यांनी स्नान करून येत असताना का म्हणले, तुम्ही धर्मभ्रष्ट करता, धर्मभ्रष्ट झाले, तुम्हाला हाच मिळाला का? आणि पुन्हा तुम्ही देवाच्या दरबारात जातात, पूजा करतात, तुम्ही बाटले. रामानंदांनी छान उत्तर दिलं. खरं सांगू, मी जोपर्यंत याच्या खांद्यावर हात ठेवत नव्हतो तोपर्यंत मी बाटलेला होतो, देवही बाटलेला होता. पण आता मी याच्या खांद्यावर हात ठेवून चालतो ना, मी शुद्ध झालेलो आहे. निर्मळ मन. कबीरा मन निर्मल करे, जैसे गंगा का नीर. गंगा वाहत असताना हा पापी हा पुण्यवान असा भेद करत नाही. पाछे पाछे हरि फिरे कहत कबीर कबीर.
मन एकदा निर्मळ झालं, शुद्ध झालं, अपपर भाव गेला, उच्च नीच भाव गेला की भगवंत मागे लागतो. आता मी नाही जाणार भगवंताच्या मागे. कबीर कबीर तू कुठेस रे, असा शोधत येईल भगवंत आणि येतोय माझ्या मागे भगवंत, असं कबीर म्हणतात. मी नाही जाणार आता भगवंताच्या मागे, कारण मी निर्मळ केले माझं मन. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्र का जैसा, अदमोत्तम प्रकाशा माझीण म्हणे. पौर्णिमेचा चंद्र जसा आपला प्रकाश देत असताना हा उच्च आहे, हा नीच आहे असा भेद ठेवीत नाही, तसा स्थिर बुद्धी ज्ञान योगी सर्वांशी सदोदित एकसारखा वागतो. त्याला कोणी आपला नाही, कोणी परका नाही, सगळे आपले. ऐसी अणवच्छिन्न समता, भूत मात्री सदयता, आणि पालट नाही चित्ता कवणे वेळे. भूतमात्री सदयता, त्या ज्ञानयोगी भक्तांच्या बुद्धीत अशी अखंड समता आणि प्राणीमात्राविषयी दयाळुता असते. म्हणून गंगेची कावड काशीहून आणलेली रामेश्वरला अभिषेक करण्याकरिता नाथ महाराज आपल्या अनेक भक्तांबरोबर, मित्रांबरोबर कावड घेऊन चाललेले आहेत. आणि रामेश्वर काही किलोमीटर राहिले असताना एक गाढव तहान लागून तडपत होतं वाळवंटामध्ये, वनामध्ये. उन्हाळ्याचे दिवस होते, रखरखत ऊन होतं आणि ते मरणार त्याला जर पाणी नाही पाजलं तर. तडपत होतं. भूतदया आली. भूतदया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देई. भूतदया हे भांडवल संता. भूतावरती दया करणं. आपण माणसावर दया करत नाही. ऐसी अणवच्छिन्न समता, त्या ज्ञानयोगी भक्ताच्या बुद्धीत अशी अखंड समता. आणि नाथ महाराजांनी पाणी पाजलं, गाढव उठलं. सगळे भक्त म्हणायला लागले, नाथा काय केलंय? अरे अनेक महिने आपण पायी चालत आलो तरी रामेश्वरला अभिषेक करायचा. ते म्हणाले, माझा नाही झाला इथे अभिषेक, याचा जीव वाचला, नाही लागलं पुण्य. पण स्वप्नामध्ये रामेश्वर गेले पुजाऱ्याच्या, आणि पुजाऱ्याला सांगितलं, पैठणचे जे नाथ येतील त्यांना सांगा तुमचं पाणी गाढवाला पाजलं त्याच वेळेस मला मिळालं, आणि हे जे आता माझ्या याच्यावर अभिषेक करणार आहे त्यांचं कोणाचंही मी ॲक्सेप्ट करणार नाही, स्वीकार्यार्ह नाही, तुमचं पावलं मला. भूतदया हे भांडवल संता. भूतदया, जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. फक्त नमस्कार नाही करायचा, त्याच्यावर दया करायची. अरे नौकरावरही दया करायची, प्राणीमात्रावरही दया करायची. कोणती ओवी आहे नौकराची? दया करणे जे पुत्रासी, तेच दासा आणि दासी. अरे पुत्राला जे आपण प्रेम करू तेच प्रेम दास आणि दासीला केलं पाहिजे, भूत मात्रेवर केलं पाहिजे. आणि प्रेम करणं म्हणजे भगवंत मानणं आहे, दया करणं म्हणजे भगवंत मानणं आहे. भगवंत म्हणजे फक्त मनोमन नमस्कार करणं म्हणजे भगवंत मानलं, एक खोट आहे. दया, दया केली पाहिजे. आपण आपल्या पोरावर सोडली तर कोणावर दया करत नाही. मी भर, माझी बायको भली, माझे पोरं भली, बस एवढा सुखी संसार. हम दो हमारे दो. एवढ्याच पर्यंत मर्यादित असतात. त्यांचे सराफ सांगत असतात, मग भल्यो मारा टाबरा भाल्या, मारी लुगाई भली, बस संपलं. माझी बायको, माझे पोर, संपला संसार. कोणावरही दया करणार नाहीत.
कोणाला दान धर्म द्यायचा असेल तर कसं कसं देतील हे तुम्हाला माहिती आहे. अरे भगवंताला दान करून काय फायदा? भगवंताचे जे प्रेषित आहेत त्यांच्याविषयीचे कुठलाही न दया आहे, न माया आहे, न कनवाळूपणा आहे, न उदारता आहे, काही नाही. आम्ही कोणाला काहीही देऊ इच्छित नाही, शकत नाही म्हणण्यापेक्षा काही देऊ इच्छित नाही. आणि फक्त भगवंतावर आम्ही प्रेम करतोय म्हणतो. भगवंत कसा ॲक्सेप्ट करील? ऐसी अण्वच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालट नाही चित्ता कवणे वेळे. त्या ज्ञानयोगी भक्तांच्या बुद्धीत अशी अखंड समता आणि प्राणीमात्राविषयी दयाळुता असते. अखंड समता आणि दयाळुता. आणि त्याचे चित्त कोणत्याच वेळी पालटत नाही. त्यांच्या बुद्धीची समता ढळत नाही कोणत्याच वेळेस. म्हणजे आजपर्यंत चूक केली, गाढवाला गाढव आम्ही म्हटलं नाही, पण हा गाढवच आहे, याला गाढवच म्हणायला पाहिजे होतं. कधी आपण पालटवतो? आपल्या विरुद्ध काही गोष्टी झाल्या की आपण स्पष्ट म्हणायला सुरुवात करतो, चुकलं आमचं. सांभाराच्या देवाला खेटराची पूजाच करायला पाहिजे. सांभाराच्या देवाला खेटराची पूजा असं आपण म्हणायला सुरुवात करतो. आणि हे ज्या दिवशी म्हणतो त्या दिवशी समता गेली. जनताला जनतासारखं वागू द्या, संतांनी संतासारखं वागावं. समता. जनता तसं वागणार, पण तुम्ही संत असाल तर तुमचं वागणं थोडं वेगळंच पाहिजे. लोक ओळखतील ना जनता आणि संतामधला फरक. दाखवायची गरज नाही. आणि जे जनताला श्रेष्ठ मानतात ते तुम्ही संतांना कधी श्रेष्ठ मानणार नाहीत. त्यांच्या दृष्टीने जंत श्रेष्ठ, राक्षस श्रेष्ठ, प्रल्हाद श्रेष्ठ की हिरण्याकश्यपू श्रेष्ठ? नाही, हिरण्याकश्यपू श्रेष्ठ ते त्यांनाच मानतील. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, जो ओखटेणी नागवे विषादासी. काही चांगले घडले तरी त्या संतोषाने प्रभावित होत नाही. हर्षवायून काही काही जण लॉटरी लागल्यानंतर हार्ट अटॅक येऊन मेले, प्रभावित झाले. संतोषाने कधीच मिळालं नाही. मिळालं असं सध्याच्या आपल्या एखाद्या साधकाला समजलं, ऐश्वर्या रायनी ऑफर दिली लग्नाची आणि त्याला सोडलं म्हणे अमिताभ बच्चनच्या पोराला, अभिषेक बच्चनला. हा हार्ट अटॅकच येईल. तरी संतोषे तेने नाभी भवे, गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, जो कटेणी नागवे विषादासी. काही चांगले घडले तर संतोषाने प्रभावित होत नाही आणि वाईट गोष्टीपासून त्याच्या मनबुद्धीवर दुःखाचा परिणाम होत नाही. झालेले खूप याच्यावर. ऐसा हरिक शोक रहित, जो आत्मबोध भरित, तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. ऐसा हरिक शोक रहित. हरिक म्हणजे हर्ष. जो हर्षही वायू होत नाही आणि रडतही बसत नाही. आपण एक तर हसतोच नाही तर रडतो. सिद्ध ध्यान योग पद्धतीने स्थूल सूक्ष्म कारणापर्यंत आटणी झाल्यामुळे ज्याची मनबुद्धी आत्मानुभवाने परिपूर्ण झालेली असते, त्याचे निरंतर आत्मस्थितीत राहणे असते, असा प्रज्ञायुक्त ज्ञान बुद्धियोगी हर्ष शोक रहित असतोय. लक्षात ठेव, हर्ष शोक रहित अवस्था झाली पाहिजे. हर्षही नको तर रडणंही नको, शोकही नको. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजेच हर्ष शोक रहित अवस्था. म्हणून अनेक साहित्यकांनी असं म्हटलंय की संतांनी नेभळट समाज निर्माण केला. मी साहित्याच्या प्लॅटफॉर्मवरून ऐकलंय.
जे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. विजिगीषू नेतृत्व करणारं माणसंच निर्माण झाले नाहीत आणि नेभळट समाज निर्माण केला असं नाही. शोक आणि दुःख रहित अवस्थेची माणसं निर्माण करणं हा परिपक्व व्यवहाराला माणूस उभा करणं आहे. परिपूर्ण मानव त्याच्यातून आकाराला येतो. ऐसा हरिक शोक रहित जो आत्मबोध भरित. अरे मिळेल न मिळेल, सुख मिळो की दुःख मिळो, बाहेर काय मिळतं याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तो मात्र आनंदात पहुडलेला आहे. आनंदाचे डोही आनंदित तरंग आतून आनंदित आहे. बाह्यकारी जरी तो दुःखात दिसत असलं तर आतून खुश आहे, आनंदात आहे. तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा, त्याचीच प्राण मन बुद्धी स्थिर झालेली आहे. तो अखंडित समाधी ध्यानामध्ये आहे. व्यवहार करत असतानाही समाधी बोध अवस्थेत आहे आणि त्याचंच स्पिरिच्युअल कोशंट परिपक्व झाले म्हणून समज. अध्यात्मांक 58 श्लोक. यदा सहरते चायं कूर्मांगाणिव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आणि कासव आपले अवयव जसे एकदम आवरतो तसा हा विरागी ज्ञानबुद्धी योगी जेव्हा विषयापासून इंद्रिये सर्व प्रकारे परतून घेतो तेव्हा त्याची प्रज्ञा अचल झाली आहे. समगीत ह्या श्लोकावर. घेतो ओढून संपूर्ण इंद्रियांना विषयातून कूर्म अंगावोढी जसा स्थिर बुद्धी जाण तसा. का कूर्म जिया परी, का कूर्म जया परी उवाईला अवेव पसरी. ना तरी इच्छा वशे आवरी आपुले आपण. सुंदर बोबी आहे, ठसून घ्या हृदयात. का कूर्म जिया परी. कूर्म म्हणजे कासव. का कूर्म जया परी उवाईला आवेव पसरी. उवाईला आवेव पसरी. ना तरी छावशे आवरी आपुले आपण. ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव अंगाच्या बाहेर काढते, पसरते अथवा पुन्हा पाहिजे तेव्हा आपले आपण आवरून घेते. बस संसार कसा करावा याचं रहस्य एका ओवीत आहे. कासव काय करतं? आनंदात असतं, व्यवहारात नाचायचं असतं, काम करायचं असतं, त्यावेळेस तो इंद्रियांना बाहेर काढतो. माहिती आहे ना तुम्हाला कासव? ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस बाहेर हातपाय त्याचे असतात पहा. आणि ज्यावेळेस आखडून घ्यायचे त्याचे पाय आत जातात आणि फक्त ढालीसारखं कोणी दगड जर मारला तर ते इंद्रिय आत घेतं. माहिती आहे ना तुम्हाला? कासव पाहिला कोणी? मराठी काळात कासव होते पहा. 300-300, 400-400 वर्षाचे आयुष्याचे कासव आहेत. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हापासून एखादा कासव असू शकतं. आज त्यांची वय आहेत ती. आणि त्याच्यावर दगड मारा, तलवार मारली तरी ढालीसारखा त्याचा उपयोग केलेला आहे मराठी साम्राज्याने. ढाल मराठी शाहीमध्ये ढाली कासवाच्या होत्या. तर हे कासव पण इंद्रिय असे बाहेर काढतं त्यावेळेस चालतं. आणि ज्या वेळेस आत घ्यायचं त्यावेळेस तो मानही आत घेतो, पाये आत घेतो, हातही आत घेतो आणि फक्त ढाल पाठ शिल्लक राहते.
का कुर्मजिया परी उवाईला अवेव पसरी, किंवा ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव अंगाच्या बाहेर काढते, पसरते, अथवा पुन्हा पाहिजे तेव्हा आपले आपण आवरून घेते. काय अर्थ आहे? भूक लागली, भूक लागल्यानंतर चक्कर येते. चक्कर अनेक कारणाने येते, लगेच भूक लागली असं समजू नका. जिभेवर ते त्या टोकावर समजा पाणी पाझरायला लागलं आणि मस्तकाची चाळे दुखायला लागले, हे चक्कर नाही, चाळे दुखणे, आणि जिभेवर ते रसस्त्राव झाला तर भूक लागली समजायचं. त्यावेळेस इंडिकेशन आहे पोटातलं की आणे दो, माल पाठवा. डिमांड आली, सप्लाय करायचा आहे माल. सप्लाय केल्यानंतर ते इंद्रिय आवरले गेलं पाहिजे. जेवण संपलं, पोह्याची प्लेट आली, किती वर्ष झाले खाल्ली नाही पोहे, बरेच दिवस झाले, खाल्लं, पुन्हा इंद्रिय बाहेर निघतात आपली. पुन्हा 2 घंट्यांनी काही आलं, पुन्हा इंद्रिय बाहेर. मसाला डोसा आला, पुन्हा इंद्रिय बाहेर. गरज पडली त्यावेळेस इंद्रिय बाहेर काढायचे, पुन्हा आत. केव्हाही टीव्हीचा पिक्चर, केव्हाही सिरियल, जे काम करायचं त्या कामामध्ये हे नाही, केव्हाही त्याच वेळेस इंद्रिय आत घेतले पाहिजे. टीव्हीचा सिरियल संपला, 1 सेकंद लागला न पाहिजे पुन्हा आपण आपल्या अभ्यासावर यायला. पुन्हा त्याच्यातली तुळशी आठवू नये आणि त्याच्यातलं कोणीच आठवू नये, कुठलंच पात्र नाही, कारण नाही आठवायचं, कुठलं पात्र आठवायचं नाही. तो विषय संपला, बस आहे. आपण गेलोत की नाही. अभ्यासाच्या वेळे अभ्यास, जे काम करत असताल ते कामच केलं पाहिजे. वर्तमान काळात राहा, भूतकाळातला विचार नको, भविष्य काळाचा विचार नको, फक्त वर्तमान काळ. सगळे अवयव आवरायचे, भूतकाळातून काढून घ्यायचे, भविष्य काळातले काढून घ्यायचे, वर्तमान काळात त्या विषयापुरते ठेवायचे. हे ज्याला जमतं त्याला साधना जमते, त्याला भक्ती जमते, त्याला अभ्यास जमतो, त्याला व्यवहार जमतो. आणि हे ज्यालाच जमत नाही तो संपला. लग्नात बसले, शुभमंगल, सावधान, घरचे लक्ष दुसरीकडे गेले, काही उपयोग नाही. का कुर्मजिया परी उवाईला अवेव पसरी, ना तरी इच्छा वशे अवरी आपुले आपण. तो सुहास मोंडे म्हणाला, मी फार जेवलोच नाही, चरवण तरवण तर केलं पण कधी जुळलं नाही, तर मी फक्त सामोशावर राहिलोय का. मला भूक नाही लागली, नाही लागली. का नाही लागली? साधनामय अभ्यास केला, सारखा योगाग्नी वाढतच असे. 100% केलं त्यानं, आपल्यासारखं नाही. पाहिजे तेवढं घेतलं, पाहिजे तेवढं सोडलं, केव्हाही सोडलं. केव्हाही श्रद्धा निर्माण होते आपल्या साधकांना, केव्हाही फसकून निघून जाते. तसं नाही, केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं, केव्हाही कोणती गोष्ट येते असं नाही. अथवा पुन्हा बाहेर पाहिजे तेव्हा आपले आत आवरून घेते. कधी आवरायचे इंद्रिय? आपली इंद्रिय, 2 डोळे. कासवासारखं काय काय बाहेर निघतं? इंद्रियांच्या माध्यमातून प्राण बाहेर निघतो, विषयांकडे आकर्षित होतो. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 2 गुदद्वार आहे ना. हे सगळे 10 इंद्रियामधून हा प्राण बाहेर वाहतो. हा प्राण बाहेर वाहतो. पाहणे, ऐकणे, रसना, जीभ,
चव घेणे, स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या माध्यमातनं हा प्राण अवग्रहण करतो, विषयांशी रत होत. ते इंद्रिय कधी आखडता आली पाहिजे. आता नाही खायचं, नाही खायचं. आता साधना करायची. आता खायचं, त्यावेळी सुंदर खा. सुंदर म्हणजे बस नाही, चरवंतर पण नाही. केव्हाही आवरता आले पाहिजेत आणि केव्हाही हे करता आलं पाहिजे. आळंदी चलायचं, लगेच सुटले पाहिजे. माझ्या दुकानाचं कसं होईल, माझ्या नोकरीचं कसं होईल, आणि माझं कसं होईल. बायको नक्कोच म्हणली, गेलं. केव्हाही अथवा पुन्हा पाहिजे तेव्हा आपले आत आवरून घेतले पाहिजे. केव्हाही आवरता आलं पाहिजे. असं ज्याचं झालं, झोप आवरता आली पाहिजे. 5 गोष्टीवर कंट्रोल पाहिजे. आहार, निद्रा, भूक, मैथून, भय, आहार, निद्रा, भूक आणि मैथून. 5ची कंट्रोल पाहिजे. अभ्यासू साधक व्हायचा असेल आणि साधकही व्हायचं असेल तर मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील पर्वणीय हे ऐकणं. तैसी इंद्रिये अपैती होती. आता सुहास मोंडे 24 तास बसला अभ्यासाला. सकाळी 6ला बसलेला दुसऱ्या दिवशी 6ला उठला. उठलोच नाही म्हणाला आणि झोपलोही नाही. 1 सेकंद झोपला नाही. 24 तास. मी म्हणलं ऊर्जा कशी? ताबडतोब फोन केला त्याने. आधी मावशीकडे केला, निलिमा वाघमारेंकडे. मग सराला करू का म्हटलं, मग मला फोन केला. मी म्हणलं अरे चक्कर तर येत नाही ना, शक्ती क्षीण तर नाही झाली ना बुद्धीची? म्हणजे बिलकुल नाही, उलट वाढलेली आहे. पूर्ण स्मृती कायम आहे, पूर्ण ऊर्जा कायम आहे. इंद्रियावर कंट्रोल याला म्हणतात इंद्रिय जीत, याला म्हणतात जितेंद्रिय आणि याला म्हणतात जैन. जैन कोणाला म्हणतात? तैसी इंद्रिये अपेती होती, जयाचे मणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. कासवासारखे ज्यांची इंद्रिय बाहेर केव्हाही काढता येतात आणि केव्हाही आत घेतल्या जातात. पुन्हा दुसरं, त्या कासवाप्रमाणे ज्या ज्ञानबुद्धियोगी भक्तांची इंद्रिय ताब्यात आलेली असतात ती त्याच्या आज्ञेप्रमाणे हालचाल करतात. आज्ञाप्रमाणे हालचाल करतात. आपलं मनाप्रमाणे इंद्रिय पळतात. कुठं चालले? ज्ञानेश्वरी सोडली? हो, पिक्चर टॉप लागलाय. मनाने सांगितलं पिक्चर पाहिले की हे एवढं मोठं धूड किती किलोचं चालत राहतं त्याच्या मागे. मनाच्या मागे पळणारा हा देह, प्रचंड देह, काहीच 130 किलो. मनानं सांगितलं की निघाला एवढा मोठा देह जमीन दाबीत. तैसी इंद्रिये अपैती होती. इंद्रिय कंट्रोल झाले पाहिजे. जयाचे मणितले करीती. आणि मनाने सांगितलं स्टॉप की स्टॉप झालं पाहिजे. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. पूर्ण स्पिरिच्युअल कोशंट त्याचा वाढला म्हणून समजा. ऋतुंबरा प्रज्ञा उमलायला सुरुवात झाली म्हणून समजा. इंद्रिय म्हणितलं तसं वागलं पाहिजे, म्हणितले तसे शांत झाले पाहिजेत. कुठले कामविकार कुठली सुंदर स्त्री दिसल्यानंतर होता निर्माण कामाच नाही, निर्माण होता कामाच नाही. अभ्यास करतोय, कुठलाही विकार समोर येता कामा नाही, निर्विकार. साधना करत असताना कुठलाही विचार येता कामा नाही.
संसार करत असताना देखील सुखदुःखांचे पडसाद अंगावर येता कामा नये. इंद्रिय कंट्रोल पाहिजे. काय करा, रडूची यायला आपण म्हणतो रडू नको रडू नको, रडूची यायला मी तरी काय करू. हसूची यायला काही जण हसतच बसतात, म्हणजे टिंगलटवाळ्याच्या ह्याच्यात. एखादा ओबड धोबड माणूस दिसला की बसतात हसत. तैसी इंद्रिये अपैती होती. काय असतं याच्यासाठी इंद्रियामध्ये राग जाऊन वैराग्य निर्माण झालं पाहिजे, आसक्ती जाऊन वैराग्य निर्माण झालं पाहिजे, अहंकार जाऊन वैराग्य निर्माण झालं पाहिजे. एक सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर परवानगी मागायची नसते. इंद्रिय तुमची ताब्यात नाही तोपर्यंत परवानगी मागायची. ज्या दिवशी इंद्रिय ताब्यात येतील त्या दिवशी परवानगी मागणे, अर्पण करणे प्रयोग सुटला. तुम्ही इंद्रिय जीत झाले. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोणी. काम आणि क्रोध मी बंदीखान्यात टाकलं, जेलमध्ये टाकून दिलंय. इंद्रियांचे धणी आम्ही झालो गोसावी, तुकाराम म्हणतात. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोणी. इंद्रियांचे धणी, आम्ही इंद्रियांचे मालक झालोय. इंद्रियांचे धणी आम्ही झालो गोसावी. त्याला संन्यासी म्हणतात आणि त्याला गोसावी म्हणतात. गोसावी, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा स्वामी झालो. गोसावी म्हणजे आता भीक मागतात, अलक निरंजन, ते नाही. गोसावी इंद्रियांचे धणी, इंद्रियजीत, इंद्रजीत, आणि त्याला जैन म्हणतात. ती अवस्था कशी असते? ती अवस्था असते तुम्ही असे बसले, तुम्ही बोलतायत, आताही तुम्हाला काही काही अनुभव येतो त्या गोष्टीचा. आता मी बोलतोय तुम्हाला, माझ्या पायामध्ये योग आग प्रचंड आहे. आता काही मांड्या अशा सोडतात. आगच घालवली तुम्ही, परमेश्वर घालवला. मरतायत का? अरे मांड्या किती दुखू द्या, मरत तर नाहीत ना, मरू द्या. एकदा गेले तर इथून चांगलं ना, डायरेक्ट वैकुंठ. ज्ञानेश्वरी ऐकताना मेला बाबा, कल्याण झालं की नाही? मांडी फार तुटलीच असं झालं. काळा सण करा. योग आग वाढते, सेन्सेशन लेस स्थिती येते, वैराग्य वाढतं. म्हणजे दोन इंद्रिय निदान तुमचे पाय पॅरालिसिस सारखी स्थिती येते ना, त्याला वैराग्य म्हणतात. निदान तेवढा भाग तर तुम्ही जैन झाले, इंद्रियजीत झाले, बधीर झाला तो भाग. हळूहळू याच्यापर्यंत, म्हणजे मी बोलतोय, गळा जर सोडला माझा, खालचा भाग पूर्ण बधीर पाहिजे. ज्या कामाला ज्या इंद्रियांची आवश्यकता आहे तेच जागे राहिले पाहिजे. लक्षात घ्या काय म्हटलंय. ज्या कामाला ज्या इंद्रियांची आवश्यकता आहे तेच जागे राहिले पाहिजे, बाकी झोपले पाहिजे. चालत जायचं बुद्धीचं काम नाहीये, तुम्ही बोलत नाहीयेत. मनामध्ये बुद्धीमध्ये वैराग्य पाहिजे. बुद्धी वैराग्यात गेली, पाय आणि हात समजा चालतील, बाकी वैराग्यात गेलं पाहिजे. आता काही लोक चालता चालता खातात, आता वैराग्यात कुठे गेले? तोंडही चालू आहे, चांगलं बंद होतं. समजा मौन झाले, सगळे इंद्रिय याच्यात गेले पाहिजे. कोणी आलं बोलायला, त्यावेळेस हा काय करतो योगी माहिती आहे? हा सिद्ध पुरुष आज्ञा करतो इंद्रियांना. बोलायचं आलं, पुष्कळ वेळेस तुम्हाला बोलता येत नाही साधनेमध्ये. खूप जर साधनेची परिपक्व अवस्था असेल आणि मी बोलायला गेलो, तुम्हाला काही विचारलं,
बराच वेळपर्यंत शब्द निघत नाही. झालेत की नाही काही जणांना अनुभव. मग सांगावं लागतं जाऊ द्या आज बोलू नका उद्या पाहू. एकदम बोलता येत नाही, एकदम उठता येत नाही, एकदम चालता येत नाही. साधक साधनेतून उठला आणि फर्र पळायला लागला असं होत नाही. काही वेळ लंगडत चालेल तो. कारण वैराग्य आलेले त्या इंद्रियाला. आपण अहंकार जागा करतो हा सिद्ध पुरुष. साधक अहंकार जागा करतो, साधक परवानगी मागतो, पण सिद्ध परवानगी मागत नाही. त्याचा अहंकार गेलेला असतो, तो आज्ञा करतो. आज्ञा म्हणजे किंचित अशी इच्छा करतो की चालायचंय, पायाकडे लक्ष जातं त्याचं. त्या इंद्रियाला आज्ञा देतं. फर्र ट्यूबमध्ये हवा भरल्यासारखी हवा येते. बाप्पासाहेब म्हणायचे ट्यूबमध्ये हवा भरा. कळंबरकर आहे ना, त्या इंद्रियामध्ये हवा भरा म्हणायचे, ट्यूबमध्ये हवा भरा. आणि मग ती हवा भरली, ते इंद्रिय जागं होतं, चालायला लागायचं. बोलायचं त्यावेळेस बोलायला लागायचं. त्या इंद्रियामध्ये इच्छा केली की ते इंद्रिय जागे होतात, बाकीचे इंद्रिय आवरल्या जातात. आपले सगळे घोडे बेछूट. आणि देव कधी दिसणार बरं? आता यांना कधी देव दिसणार आहे कोणाला माहिती. सगळे इंद्रिय उधळतात. नाथ भागवतामधली ओवी आहे कोणती? तुला प्राण तत्वता बाहेर निघो नेदी सर्वथा. तुला प्राण तत्वतः. नाथ भागवत. भगवान श्रीकृष्ण उपदेश उद्धवाला देतात, त्याच्यातनं नाथ भागवत प्रगटलं. तुला प्राण तत्वतः बाहेर निघो नेदी सर्वथा. झाली प्राणापान समता न धरिता धारणा. तुला प्राण तत्वतः. तुला प्राण, आतला प्राण बाहेर निघून देऊ नकोस. भगवान कृष्ण उद्धवाला सांगतायत. कोणकोणत्या मार्गाने प्राण बाहेर निघतो? पाहण्यासाठी डोळ्यातनं निघतो, सुगंध घेण्यासाठी नाकातनं निघतो, स्पर्श करण्यासाठी हातातनं निघतो, जिभेतनं निघतो, कानातून निघतो आणि गुदातून निघतो. तुला प्राण तत्वतः. थोडाही तत्वतः बारीकसी लहर देखील नको. बाहेर निघो नेदी सर्वथा. त्या इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर निघू देऊच नकोस उद्धवा. झाली प्राणापान समता. काय होवी? बाहेर जरी प्राण निघू देऊ नको म्हटलं तरी प्राणापान समता शब्द वापरला. खालून जाणारा प्राण, वरून येणारा अपान, याची समता आज्ञाचक्रात होते. न धरिता धारणा. धारणेचाही संबंध नाही. समाधी बोध अवस्थेमध्ये, समाधी कशाला म्हणतात? एक प्राण ज्या वेळेस वर जातो आणि ज्या वेळेस तो खाली येत नाही आणि वर जातो, त्याची मधली स्थिती, ज्या वेळेस तो थांबतो थोडा वेळ, ती छोटी समाधी अवस्था. पण ही समाधी अवस्था वाढवत जाणे, प्राण स्थिरावणे, खाली येत नाही वरही जात नाही, ती समाधी अवस्था. हा नंतर किती जातो पुढे अनेकांनी याच्या बाबतीत सांगितलेलं नाही. अनुभव पाहिजे. आणि अनुभव इतका सूक्ष्म येतो. एक समाधी अवस्था अशी असते जिथं अनेक संतांनी, ज्यांनी समाधीवर फार बोलले तेही बोलू शकले नाही. ती अवस्था अशी आहे की प्राण बंदच होतो असं समजू नका. समाधीमध्ये प्राणाला कैवल्य अवस्था
केवल अवस्था किंवा केवल कुंभक ज्याला म्हणता येईल ती अवस्था प्राप्त होते, पण इतका केवल कुंभक होत नसतो. खाली देखील प्राण थोडा यावा लागतो, वरही जावा लागतो, पण तो कळतच नाही. प्राण कधी खाली थोडासा येतो थोडासा जातो. इथे प्राणापान समता, थोडाच येतो थोडाच जातो. इतकं फुल कोठा भरलेला असतो शरीरामध्ये, फुललेलं शरीर असतं, प्राण घेण्याची गरज वाटत नाही, मनाला कळतही नाही प्राण थोडासा कधी गेला आणि कधी थोडासा खाली आला. मन देखील हालत नाही, बुद्धी हालत नाही, प्राण हल्ला पण कळत नाही.